नमस्कार. भैरवनाथाला साष्टांग असे दंडवत. आज या सातकर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, ग्रामस्थ, माझ्या माता पिता, बंधू भगिनी आणि गणेश भाऊ युवा प्रतिष्ठानचे सर्व संयोजक मंडळी यांना मी नमस्कार करते. सर्वांचे मी स्वागत करते आणि सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते. जिल्हा परिषदची इलेक्शन होऊ घातलेली आहे. वापगाव रेटवडी गटातून मी रोहिणी गणेश तिगळे उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे. आज ही गाव बैठक आहे आणि ह्या गाव बैठकीमध्ये आपण सर्व उपस्थित झालात आणि मला सर्वांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. आज या ठिकाणी आपल्या बैठकीमध्ये सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शब्दातून ज्या सूचना केल्या, जे मार्गदर्शन केले ते आम्ही उभे त्याचा अंगीकार करू आणि त्या पुढील वाटचालीत जे काही आम्हाला शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करू. आज मी उमेदवार असताना आमची तयारी 3-4 महिन्यापासून चालू आहे आणि ज्यावेळेस आमचा वापगाव रेटवडी गट हा फायनल झाला आणि आम्ही प्रचाराला सुरुवात केली, ज्या ज्या गावात मी जात होते, ज्या ज्या गावात फिरत होते, तिथे मला असे अनुभव आला की प्रत्येक जण जिथं जाईल तिथं आम्हाला सांगत होते, अवरेनी ताई तुम्ही इथं का आलात? गणेश भाऊ आमचे खूप जवळचे मित्र आहेत, आम्ही त्यांचा प्रचार करतोय, तुम्ही इथं वेळ वाया घालू नका आणि तुम्ही दुसऱ्या गावात जा, तुम्ही जिथे पोहोचले नाही त्या ठिकाणी जा, तिथं प्रचार करा, तुम्हाला तिथं जाण्याची गरज आहे. आम्ही खूप प्रयत्न करत आहोत गणेश भाऊंचा. आणि हे वाक्य ऐकल्यावर एक पत्नी म्हणून मला गणेशरावांचा खूप अभिमान वाटला आणि मग त्याच दिवशी मी ठरवलं, जर उमेदवार म्हणून जर आपल्याला जर संधी मिळाली, जर हे समाजसेवेचं कंकण गणेशरावांनी आपल्या हातात बांधलं आहे आणि वेळप्रसंगी जर ते माझ्या हातात बांधण्याची वेळ आली तर आपण मागे सरकायचं नाही. जर एवढा समाजाचा एवढा आपला माणूस एवढा कमवला आहे तर पैसे सगळे कमवतात, पण माणुसकीची ही नाळ गणेशरावांनी खूप आपल्या समाजात 4 तालुके असतील, जिथे जिथे जाईल तिथे तिथे सांगितलं जातं की गणेश तिगळे आमचा मित्र आहे. आणि जर हे एवढं मोठं भाग्य आणि त्यांनी एवढी मोठी कर्तृत्व संपत्ती मोठी कमवली आहे तर आपण मागे सरकायचं नाही आणि ही उमेदवारी आपण स्वीकारायची. आणि ह्या एकाच भावनेतून मी उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येत आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कार्य करता येतील ती सर्व कार्य आम्ही करू. ज्या ज्या रस्त्यांच्या असतील, लाईटच्या असतील, पाण्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि आज हे सगळे माझे ग्रामस्थ उपस्थित झाले आहेत, यांना मी एकच ग्वाही देते की जर आमच्याकडून काही जर चुकलं असेल तर माझ्या तिघे परिवार असेल आणि समस्त सगळे हे असतील त्यांच्याकडून मी आपली माफी मागते. आणि पुढील काळात जर तुम्ही आम्हाला साथ दिली, गाव करेल ते राव काय करेल या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपले जे गाव जर नातेवाईक असतील, जे पै पाहुणे असतील, त्यांना आपण आवर्जून सांगावं की हा आपला उमेदवार आहे. मी उमेदवार म्हणजे एकटी नसून आपल्या सातकर स्थळातला प्रत्येक नागरिक हा उमेदवार आहे. आणि भविष्य काळातही जरी मी निवडून आले तरी मी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही किंवा कुठल्याही ठिकाणी जात असताना किंवा काही करत असताना सातकर स्थळातील प्रत्येक जण हा उमेदवार किंवा निवडून आलेला सदस्य असेल अशी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि सांगायचं झालं तर माझे वडील शिक्षक होते आणि ज्ञानदानाचं काम त्यांनी खूप केलं. मुलं घडवीत असताना त्यांनी मलाही त्या समाज कार्यामध्ये बराच वेळा जाण्याचा योग आला. आणि आमच्या पाबळ हे माझं माहेर आहे आणि पाबळच्या जवळची पंचकृषीतील भरपूर गावे अशी आहेत की तिथे खूप विद्यार्थी हे पाबळ गावात शिक्षण घेत होते. आणि ज्यावेळेस आम्ही प्रचार फेरीत फिरत असताना मला असं जाणवलं की ते सर्वजण माझ्या आधीच्या बॅचला होते किंवा नंतरच्या बॅचला होते. सर्वांनी थोरवे सरांना तर आम्ही ओळखतो, पण तुलाही ओळखतो आणि आम्ही नक्कीच तुझ्यासाठी प्रयत्न करू. ज्यावेळेस आरक्षण झालं त्या दिवशी मला एक अभिमानाने सांगावं वाटतं की इतके फोन आले की हे मला म्हटले, अगं जोपर्यंत मी उमेदवार होतो तेव्हा एवढं तुझ्या पाबळवरून फोन आले नाही किंवा मला विचारलं गेलं नाही. पण आज इतके जण सगळे मला विचारतात की अरे आम्हाला याद्या पाठवा, ह्या गावाची, त्या गावाची, ह्या गावात आमचे पाहुणे आहेत, त्या गावात आमचे पाहुणे आहेत. आणि इतकं भरून आलं की मी आता शब्दात सांगू शकत नाही, एवढा मला आनंद झाला. आणि आता ही उमेदवारी फक्त माझी एकटीची नसून आपल्या सर्वांची आहे आणि सर्वांनी मला सहकार्य करावे अशी मी परत एकदा विनंती करते. माझ्या तिघे परिवार असेल, गणेश भाऊ युवा प्रतिष्ठानचे सर्व
संयोजक असतील यांच्या वतीने आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी एवढंच सांगू इच्छिते की पुढील काळात ज्या ज्या जिल्हा परिषदच्या ज्या सुविधा असतील त्या मी आपल्या गावासाठी नक्कीच सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देईल आणि ते काम पूर्ण करेल एवढे मी ग्वाही देते आणि एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. सर्वांना माझा पहिल्यांदा नमस्कार. गणेश तिगळे यांची पत्नी सौ रोहिणी गणेश तिगळे ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवार नसून तर सातकसचा एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बोललं जातं की गावचा उमेदवार, तर गावचा उमेदवार फक्त नावाला बोलण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या परीने किमान 5 मतं जरी एका माणसाने आणली तर आपल्या गावची लोकसंख्या आहे 3,500. 3,500 गुणिले 5 17,500 मतदान होतात. तर 17,500 मतं जर झाली तर आपला उमेदवार दुसऱ्या उमेदवारापेक्षा कमीत कमी 5,000 विजय होईल एवढा मला अभ्यास आहे. त्यामुळे मी ही आकडेवारी तुम्हाला सांगितली. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आर्थिक बाबीचा विचार केला तर इतर उमेदवार आपल्याला सगळं पैशाचा पाऊस पाडतील. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं अजून दुसरं तर तुमचं आमचं जुनं भांडणं काहीतरी उकरून काढतील. ते सांगतील थिगळे असे, सातकर असे, चव्हाण असे आणि ते जाऊन फक्त वितरांचं काम एवढंच असेल की आपले गावचे उमेदवार म्हणतात कसं कमी होईल हेच करतात. कारण त्या इतर उमेदवारांना माहिती आहे की सातकर जे ठरविल ते सातकर जो उमेदवार ठरविल तोच आतापर्यंत तालुक्याचा आमदार झालेला आहे हे मी जातीने सांगतो. किंवा इथून मागचा जेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य हे सातकर ठरविल तेच होतं. आणि त्यामुळे सातकर लोकांना मी एवढं जाहीर आवाहन करतो की कोणताही उमेदवार येईल जाईल, अनेक लोक देतील, पैसे देतील, सांगतील गणेश तिगळे असा, खासदार तसा, इतर माणसं जुने नावं घेतील, सांगतील. सरपंचाचं त्यांचं असं इतर उमेदवारी केलं नाही, त्यावेळेस प्रयत्न केला नाही, त्यांनी विरोध केला, आता तुम्ही कसं काय त्यांच्या बरोबर. असं काही लोक आपल्याच गावातले लोक आता सध्या राजकारण पेटवतात. कारण त्याचा अनुभव मी स्वतः घेतो. आमच्या चुलते जेडपीला उभे होते त्यावेळेस समजा त्यांनी काम केलं नसेल, पण ती वेळ आणि आत्ताची वेळ त्याला कालखंड झाला 20 वर्षे, त्यामध्ये माझा फेर गेलाय. आणि तो उकरून काढण्यासाठी गणेश तिगळेचे जे विरोधक आहेत ते आता हे काम चालू करतात. आणि त्यांच्यातून आमच्या जी मैत्री आहे ती कशी फूट पडेल आणि गणेश तिगळेचं मताधिक्य कसा कमी होईल हाच प्रयत्न करतात. माझं आवाजून एवढंच सांगणं आहे की अशा लोकांना आपण खऱ्यासारखं बाजूला करा आणि जे सोक्षमोक्ष करा. जर मी बोललो गणेश तिगळ्याबद्दल तर लगेच समोर गणेश तिगळ्याला येऊन सांगायचं, आमच्या गावांची चर्चा घडवायची. असा बोलला का कालदास, असं बोलल्याने एकच होईल की आपल्या उमेदवाराचा प्रचार गैरप्रचार होऊ शकत नाही. एवढंच बोलतो आणि मी सांगतो जर काही माझं चुकलं असेल तर सर्वांनी थोरांनी माफ करावं. आणि एकच सांगतो परत एकदा भैरवनाथाची शपथ म्हणून सांगतो की रोहिणी गणेश तिगळे 2026 ला जेडपी सदस्य असतील. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या भाऊजाईचा प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण आमचे हितचिंतक, चाहते आणि मतदार बंधू भगिनी, तसं पाहिलं तर उशीर झाला, जेवणाची वेळ झाली, आपल्या शाळेचं लक्ष तिकडे लागले आणि भाषण वाढत चाललं. परंतु आता ही जेवणाची वेळ झाली. आम्ही थोडंसं आटोपतं घ्यायला कार्यकर्त्यांना सांगितले. तसं पाहिलं तर मी उभा राहिल्यानंतर काय बोलतोय हा प्रश्न सगळ्याच्या मनात, पण काहीही बोलणार नाही, थोडासा उपदेश करील. कारण रोहिणी जरी माझी भाऊजाई असली तरी उमेदवार हा तुमचा आहे, उमेदवार हा गावचा आहे. आणि त्याच्यामुळं मी काय अधिक बोलावं असं त्याच्यामध्ये काही निश्चित नाही. कारण गावचा उमेदवार, ग्रामपंचायत वेगळे मित्र हो, पण पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी हा वेगळा विषय असतो राजकारणामध्ये की गावाच्या नावासाठी वाटेल ते करतात माणसं. आपण बहुतेक या ठिकाणी गाडी बैलवाली मंडळ्या मी पाहिले की ज्यावेळेला सातगाव पठारासारख्या ठिकाणी जर पहिल्या नंबरमध्ये गाडी बसली नाही तो वाद्या दुश्मनाची बोल एकत्र आणतात तर त्या गावाच्या नावासाठी 1 नंबरमध्ये ती गाडी काढतात. तसा प्रश्न मित्र आज आपल्या पुढे आहे. आपलं गाव आहे रोहिणीताई थिगळे, हे आडनाव थिगळे, सातकर, आरगू, चव्हाण हे सोडून द्या. गावचा उमेदवार आहे. आणि मग अशी कालिदासने सांगितलंय, मला वाटतं यांनी सांगितलं की 20 वर्षापर्यंत संधी आली ते खरे. आम्ही त्याच्या पाठीशी होतो मारती सुद्धा, परंतु नाही जमलं.
आता एकदा जमलं नाही, दोनदा जमलं नाही, परत कधी संधी येईल त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून या संधीचं सोनं करायचं काम हे तुमच्या हातात आहे, हेच मी या निमित्ताने सांगणार आहे. आणि म्हणून हे संधीचं सोनं करत असताना काही गोष्टी आपल्याला मनाचा मुरगळा घालून कराव्या लागतील. प्रत्येकानं एकच ध्येय असलं पाहिजे की आपल्या गावचा उमेदवारी. काही आता मग अशी यांनी सांगितलं काढत असते की भांड्या लावायचं काम करतील, आडनाव अमुक तमुक, मागचं तू हे केलं, आता हे सगळं सोडून द्यायचे. आता की हे गावची सेवा करण्याच्या दृष्टीनं एक उमेदवार त्या ठिकाणी, आज माझी भावजय नसती, सातकारचा जरी कोणी उमेदवार या ठिकाणी असता तरी आम्ही त्याला भरपूर पाठिंबा दिला असता, हेही मी तुम्हाला सांगतो. आणि याचं ज्वलंत उदाहरण, ज्या वेळेला पहिली ग्रामपंचायत मारुतीने आणि तोडली आणि आम्ही दोन्ही सरपंच व्हायच्या लायकीचं होतो, नंतर मी त्याच्यात आग्रही होतो. माझं जमाना, मी मारुतीला बोलून घेतलं, आपण दोघांनी ग्रामपंचायत तोडली, पण माझं जमत नाही आणि तुला बाजूला ठेवतात. आम्ही रात्रीचं कोणाला विचारता निघून गेलो. ज्या वेळेला ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आम्ही आलो, अरे मी काय सांगतो तुम्हाला माहिती पाहिजे, त्यावेळेला राहिलेले 4 जण म्हटले तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला आम्ही सरपंच करतो, त्याला होऊ द्यायचं नाही. परंतु हा खंडूशेठ ठिगळे, हा स्वर्गीय आप्पासाहेब सागर शिष्य आहे, शब्दाला पक्का आहे, मी काही झालं तरी होणार नाही, मी त्याला शब्द दिला आणि मारुतीला मी सरपंच केला. नंतर राजकारण असतं, राजकारणाच्या ओघामध्ये कोणाचं किती पटतं, कोणाचं किती, हेच हा भाग सोडा, पण शब्द दिलेला पाळलाय. हा ठिगळे परिवार त्याच्यामध्ये सातकऱ्यांच्या मागे आहे. स्वर्गीय आप्पासाहेब सातकर या गावाचं नेतृत्व करत होते, त्यावेळेला ते दिल्लीपर्यंत गेले आणि मी विचार केला, मी जर गावात पुढारी आहे, गावचा कार्यकर्ता, तो दिल्लीपर्यंत मी जाऊ शकत नाही, मग त्या माणसाला विरोध का, आयुष्यभर मी त्या माणसाला साथ दिली आणि मी सुद्धा आयुष्य सोनं करून घेतलं. हे त्यातलं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि हे तुम्हाला सांगतोय, आपण सुद्धा राजकारणात तरुणांनी सगळ्यांनी असं एकत्रित वागलो आणि उद्याच्याला जर वहिनीला आपण जर सगळ्यांनी साथ दिली तर ठिगळे परिवार सोडा, ते तुमचा उमेदवार असेल, हीच ग्वाही यांनी करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम मी सर्व ग्रामस्थांना नमस्कार करते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 15 तारखेला म्हणजे नुसती ऑर्डर मिळाली आहे, तशी मी 1 तारखेपासून रुजू होणार आहे. तरी पण मी येण्याच्या अगोदरच मला ही संधी मिळालेली आहे की ह्या गावामध्ये येऊन की मी इथं शुभेच्छा द्याव्यात. मी सातकर स्थळ पूर्वमध्ये राहते. मी पण सांडबोरांची कन्या आहे. संतोष सांडबोर वगैरे ते माझे चुलत भाऊ आहेत. आणि गणेश तिगळे यांचा संबंध म्हणजे त्यांचं आपल्या रोडला जे कलरचं दुकान होतं, म्हणजे आम्ही पहिल्यापासून ओळखीचे आहोत. असं नाही की आता मी इथं शाळेला आले मग म्हणून आमची ओळख झालेली आहे. तर प्रत्येक पुरुषामागे जसं स्त्रीचा सहभाग असतो किंवा स्त्री तिच्या पाठीमागं राहिली तर तो पुरुष यशस्वी होतो, हे आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत. पण आता समाज बदलत चाललेला आहे आणि बदलत्या समाजामध्ये प्रत्येकाने बदल हा स्वीकारलेला आहे. पूर्वी बघा, स्त्री ही घरातच राहायची, घर आहे, चूल आणि मूल ही पूर्वी स्त्रीची व्याख्या केली जायची. पण आता तसं नाहीये. तर प्रत्येक स्त्री ही बाहेर येते, घराच्या बाहेर पडून आज तिने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे. तर आपले ह्या रोहिणीताई वहिनी ज्या आहेत, तर ह्यांच्या मागे त्यांचे पती म्हणजे गणेश तिगळे यांचा खूप मोठा हात आहे किंवा त्यांचा खूप मोठा त्यांना सहभाग आहे की जेणेकरून त्या निवडून येतील आणि आपल्या गावाचा विकास करतील. बघा, देवाच्या भूमी जन्माला आलेली माणसं आहोत आपण. ज्या अर्थी आपण ह्या भूमीत जन्माला आलो त्या अर्थी आपल्याला देवाने काहीतरी विशेष म्हणून इथं जन्माला घातलेला आहे. आणि ज्या भूमीमध्ये आपण जन्माला येतोय तर ती भूमी आपल्याकडून काहीतरी चांगलं कार्य करून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे जन्माला घातलेला आहे. तर ह्या देवाच्या भूमीत जन्माला आलेली ही माणसं आहेत, तर ही खरंच काहीतरी चांगलं काम करणार आहे. समाजसेवेसाठी त्यांनी स्वतःला पहिल्यापासून वाहून घेतलेला आहे आणि आता रीतसर ही त्यांना संधी मिळणार आहे. तर ह्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि ते 100% निवडून येणार. की मला मनापासून मला मनापासून वाटतं आणि माझा एक विशेष आहे की मला जे खूप मनापासून आतून वाटतं ती गोष्ट 100% खरी होते. आणि हे शब्द तुम्ही मला नंतर सांगाल की खरंच मॅडम तुम्ही म्हटल्या होत्या आणि तुमचा शब्द खरा झाला. आणि पुन्हा एकदा ह्या व्यासपीठावर मी त्या विजय झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा मी ह्या व्यासपीठावर येणार आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांच्या आणि पुढील असेच त्यांनी म्हणजे त्यांचं उत्तरोत्तर कार्य असंच फळत राहावं आणि त्यांना खूप यश मिळावं अशी मी सांडबोर आणि मेदगे परिवाराकडून त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि शुभेच्छा पण देते. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. नमस्कार.